सिद्धेश, हा बोला ना. तू थोडं आपल्या कालच्या मीटिंगचा थोडासा उद्देश किंवा मीटिंगला काय झालं त्याचा 1-2 मिनिटं सारांश सांग ना, कारण तो विवेकी विचार आहे. हो सर. सांगा. आमचे नातेवाईक बाळा मास्तर म्हणून, हॅलो ऐकायला येतोय? हा, तर त्यांचं मागच्या वर्षी नाताळमध्ये निधन झालं. तर काल आम्ही मॅक्सवेल लोपेस आणि यांनी पुढाकार घेऊन शोकसभा आयोजित केली होती नंदाखालमध्ये. तर दोन्ही समाजातली, इनफॅक्ट सगळ्या समाजातली लोक आली होती आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे आपले त्यांच्याबद्दलचे विचार सांगितले आणि सर्वांनी आठवण काढली त्यांची. कारण बाळा मास्तर यांनी स्वाध्याय परिवारातर्फे सगळ्या समाजांना एक करण्याचं चांगलं कार्य केलं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअपवर ग्रुप बनवला होता. तर आमची अशी इच्छा आहे की तोच ग्रुप आम्ही कंटिन्यू करावा, जेणेकरून ख्रिस्ती समाज आणि ब्राह्मण समाज आणि बाकीचे इतर समाज यांच्यामध्ये एकी वाढीस लागो. समन्वय आहे त्यासाठी. चांगलं आहे. कारण आजकालची जी परिस्थिती आहे की प्रत्येक बाबतीत लोकांचं ध्रुवीकरण होतं, त्यामुळे समाज दुभंगलेला आहे. आपल्याला पुढे शांतपणे वाटचाल करायची असेल तर एक राहूनच करणं गरजेचं आहे. त्यासाठी ही काळाची गरज आहे. त्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो आम्ही काल सर्वांनी त्याच्यावर एकमतीने सांगितलं की हा कंटिन्यू करूया. आपण सर्वांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याचं आवाहन करतोय मी. आपल्या ग्रुपवरच्या सर्वांनाच घ्या तुम्ही. हो. इन्व्हिटेशन आपल्या ग्रुपवर पाठवतो. याने आपल्या मॅक्सवेलने मला त्याचं भाषण पाठवलं होतं. तो जी बोलला, तुम्हाला ऐकू येतं का बघा? येते. ते असेल पाठव, म्हणजे सामवेदी एकत्र यायला पाहिजे, त्या दृष्टीने आहे ते. हो, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सर. आलमेडा सर तुमच्याकडे आहे का? हा, तुम्ही प्ले करतो का तू? ग्रुपवर पाठवू शकाल का? ग्रुपवर टाकलंय मी. ओके, मी चेक करतो. दादाजींना सांगितलं होतं की मरेपर्यंत या घाटीला सोडू नको. लोकांना भगवत ज्ञान देत असत आणि तिथून जाऊन आल्यानंतर समाजात राहण्यासाठी त्यांना अंघोळ करावी लागली. आपल्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्यांनी दादाजींना सांगितलं, तुला माहिती नाही की ज्या वेळेला मी अंगणामध्ये अंघोळ करायला लागतो तेव्हा माझ्या मनाला किती पीडा होत, की परंपरागत हे जे भूत आपल्या मनावर बसलेलं आहे हे कधीच हे कार्य आणि ते कार्य आपल्या सर्वांना माहित आहे, परमपूज्य दादाजींनी करून दाखवलं. मला वाटतं या विश्वामध्ये असा एकच महामानव असेल की ज्याने जाती जातीमध्ये असलेल्या हिंदी तोडण्यासाठी काहीतरी असं कन्स्ट्रक्टिव्ह केलं. त्यांचेच विचार घेतले आणि आपल्या समाजामध्ये एक धार्मिक क्रांती केली. काही लोक असं म्हणतात की ते ख्रिस्ती आणि हिंदू यांना जोडणारे दुवा होते, पण मी तसं म्हणणार नाही. अशासाठी म्हणणार नाही की त्यांनी हिंदू आणि ख्रिस्ती हा तरी भेदच केला नाही. हे दोन्ही माझेच आहेत. वसुधैव कुटुंबकम, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, ही जी आपली वेद परंपरा आहे त्याचा तो जिवंत असा आविष्कार होता. आज उपारी लोक, आपण ज्यांना म्हणतो सामवेदी ख्रिस्ती, यांचं जर एखादं सामवेदी ख्रिस्ती समाज यामधला सामवेद पॉज झाला का सर? पॉज झाला. सामवेदी ब्राह्मणांना जेव्हा आपली ओळख द्यायची असते आपल्या समाजाची, तेव्हा आमच्या समाजामध्ये 2 भाग पडलेले आहेत, एक सामवेदी ख्रिस्ती, एक सामवेदी ब्राह्मण, असं म्हटल्याशिवाय पूर्णत्व येऊ शकत नाही. आज मास्तरांना श्रद्धांजली वाढण्यासाठी ते सामवेदी ख्रिस्ती आणि सामवेदी ब्राह्मण आहेत. मग हा भेद का?
की ते फक्त ब्राह्मण समाजाचे नेते नाही, अखंड सामवेदी समाजाचे ते नेते. त्यामध्ये मी पण आहे. माझे जे वरिष्ठ आहे फादर अँड्रू किंवा आपले फादर दिब्रिटो, सामवेदी ब्राह्मणांनी त्याला देवस्वरूप मानलेलं आहे. आज आपला समाज या धर्माधर्माच्या कृत्रिम भिंती बांधून का विभागला गेलेला आहे? भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात सर्व धर्मात परित्याज्य मामेकं शरणं व्रज, आणि बायबलचा स्थायी भाव आहे की ख्रिस्ताशिवाय कारण नाही. आपण त्याचा शब्दशः मतीचा अर्थ घेतलेला आहे, परंतु त्या दोन्ही वाक्याच्या अंतरंगात जे एकत्व आहे, जे अद्वैत आहे, ते आपण समजून घेतलंच नाही. ईशावास्यमिदं सर्वयत्किंच जगत्यां जगत् हा धर्माचा स्थायी भाव. प्रारंभी शब्द होता, शब्द देणार झाला, हा ख्रिस्ती धर्माचा स्थायी भाव. यामध्ये द्वैत असं काही नाहीच. मग आता आपण का वेगळे झालेले आहोत यावर आपण विचार करायला पाहिजे. आणि आज बाळामास्तरांना श्रद्धांजली वाहत असताना फक्त विचार करून चालणार नाही, तर त्या दिशेने या क्षणापासून जेव्हा आपण असा विचार करू की मी सामवेदी समाजाचा आहे, मी सामवेदी ब्राह्मण नाही किंवा सामवेदी ख्रिस्ती नाही, या जाती धर्माच्या सगळ्या भिंती आपल्याला तोडायला लागतील. या क्षणापासून जर आपण असा विचार केला तरच आपण खऱ्या अर्थाने मास्तरांना श्रद्धांजली वाहू शकू आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकू की आपण सगळे स्वाध्यायाची लेकरं आहोत. खऱ्या अर्थाने आपण सगळी श्रीकृष्णाची आणि परमकृष्णाचे भक्त आहोत असे आपण म्हणू शकू. नाहीतर येणारी पिढी आपण सगळ्यांना प्रश्न करेल, कारण तोपर्यंत कदाचित ते धर्म जाती हे काही राहणार नाही, परंतु ती जी बंधन आहे त्यांची कुठली तरी चिन्ह राहतील आणि ही पिढी आपल्याला विचारेल की ही चिन्ह काय आहे, ही चिन्ह मिटवण्यासाठी तुम्ही तुमच्या परीने काय प्रयत्न केले होते. तर ते आपल्याला करावंच लागेल ही माझी आशा आहे. आणि आता यानंतर मी आपले नेते छगनदादा नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करा. हॅलो. बोला सर. हा, तर मॅक्सवेलने चांगले विचार मांडले. हा, छान. म्हणजे ख्रिस्त आणि कृष्ण यांची भूमिका जी होती किंवा त्यांचे जे विचार होते ते काही वेगळे नव्हते, फक्त आपण त्याचा अर्थ कसा घेतो याच्यावरून ठरतं पुढे काय आपण करणार ते. हो. त्यामुळे आता सिद्धेशने सांगितलं तसं या दोन्ही समाजामध्ये, ते खरं दोन समाज नाहीच आहेत, एकच समाज आहे. कारण त्यांची मातृभाषा एक ज्यांची असते ना, ते वेगळे असू शकत नाहीत. बरोबर. म्हणजे मातृभाषा म्हणजे आई आहे ना ती. आणि आई ज्यांची एक आहे ते भाऊच असतात. सॅबिलच्या भाषेमध्ये बैबोली बरोबर. मग त्यामुळे ही बोली जी आहे ही सुरुवातीपासून येते. हो. मी लिंक पाठवलेली आहे ग्रुपवर. तर या उपक्रमाची पुढची वाटचाल कशी असेल त्याबद्दल आपल्या सर्वांचं मार्गदर्शन लाभल्यास आभारी राहू. नाही, आता तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तर तयार केलेला आहेच, परंतु या निमित्ताने आपल्या दोन्ही बाजूचे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या प्रक्रियेने कसे एकत्र येतील. आता आपण जीवन विकास मंडळामध्ये सूर्यसंध्याचा कार्यक्रम वगैरे आयोजित केला होता, तर त्याच्या मागे तीच भूमिका होती की सूर्यसंध्या दिवाळीच्या निमित्ताने आपण जीवन विकास मंडळामध्ये आयोजित केली आणि 2-3 वर्ष. तर त्यामध्ये सगळे निमंत्रित जे होते ते ख्रिस्ती आणि साम्यवादी म्हणजे हिंदू या दोघा समाजातले होते आणि त्यांनी भरभरून त्याचं कौतुक केलं. तर अशा प्रकारचे कार्यक्रम. दुसरं म्हणजे आपल्या कुपारी महोत्सवाचा कार्यक्रम पण झाला होता. कुपारी म्हणजे साम्यवादी भाषेसंबंधी कार्यक्रम झाला होता. तेव्हा आपले फादर कोरिया वगैरे तिथे उपस्थित राहिले होते, बबन शेठ होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे भाषा हा एक आपला
कॉमन संदर्भ आहे आणि त्यामुळे ह्या भाषेमधून आता आपला क्रिस्टोफर वगैरे काही अंक काढतो किंवा आपला सॅबी आणि बरीच मंडळी लिहितात, तर ते लिहिणारी जी मंडळी आहे अशी त्यांना पण एकत्र आणता येईल. मग त्या निमित्ताने भावनिक अशी जोडणी सुरू होईल. सर हॅलो. बोल कॅटर. फक्त भाषाच नाही तर मला वाटते आपल्या ज्या अनेक रूढी परंपरा आहेत त्या सुद्धा खूप मिक्स आहेत. म्हणजे आता आपण लग्नात हळद लावतो त्यापासून, आपलं तोरण बांधतो त्यापासून, लग्नातले अनेक विधी जर आपण बघितले तर ते सुद्धा आपले खूप त्याच्यामध्ये साम्य आढळते. तर ह्या गोष्टीवर सुद्धा आपण हे करू शकतो की कोणत्या कोणत्या म्हणजे रूढी आपण पाळतो, दोन्ही समाज पाळतात. नाही, हे तर आहेच, परंतु आता आपल्या दोन समाजामध्ये काही लग्न संबंध पण झालेले आहेत. म्हणजे हो. हा गोटीपेटी व्यवहार झालेला आहे. हा तर ते सुद्धा हायलाईट करायला हरकत नाही. आणि त्यामुळे काय होईल की दोन्ही समाज जे लांब गेलेले आहेत ते जवळ येण्याचा एक मोठा मार्ग आहे तो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे जाती निर्मूलन करायचं असेल तर जाती जातीमध्ये विवाह बंधन निर्माण व्हायला पाहिजे आणि ते व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यालाही प्रोत्साहन मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने असं करता येईल की आता हे साम्यवादी सुद्धा त्यांचा महोत्सव साजरा करतात. आपण कुपारी महोत्सव, तो कुपारी महोत्सव नाही, बामण महोत्सव नाही, तर साम्यवादी महोत्सव दोघांची म्हणून मिळून एकत्र. अशा ग्रुपने जरी एक सुरुवात केली की नाही, हे व्यक्तिगत किंवा धार्मिक उत्सवच्या नावाखाली करण्यापेक्षा आमची भाषा, आमचे संस्कार, आमचे रीतिरिवाज कालपर्यंत एकच होते आणि त्यामुळे तो जो साम्यवादी समाज आहे तो आम्ही एकत्र म्हणतो का आपण जर ही सुरुवात केली, कारण आपला समाज तसा भुईगाव ते अर्नाळा आगाशीपर्यंत पसरलेला आहे. बरोबर. ह्या समाजाने जरी ही सुरुवात केली की आम्ही काल भांडलो गैरसमजुतीतून, चूक झाली आमची, आम्ही माणसं म्हणून साम्यवादी एका मुळापासून आलेलो आहोत, आमची आई, आमची भाषा एक आहे, आम्ही जर सगळे एकत्र येऊ शकतो तर आमच्या बरोबर उद्या इतर समाजही की आम्ही इकडचे स्थानिक एकत्र झालो मग तर ही प्रक्रिया करू शकतो. आणि काल माझं जे फादर अँड्रूशी आणि छगनशी बोलणं झालं त्या अनुषंगाने की व्हॉट नेक्स्ट, आपण भेटू आणि बोलू. तो मला तरी असं वाटतं, मी असं सजेशन करणार की असं की उत्सव समाज ह्याचं साम्यवादी समाजाचा उत्सव तिथे कुपारी नसेल, वाडवण नसेल, ब्राह्मण नसेल, उत्सव संवादी समाजाचा असं होईल. मोठा हो छोटा हो पण दॅट शुड बी ए बिगिनिंग. बोला कुलकर्णी सर. त्या चर्चेमध्ये आपण समाज हा शब्द वापरलेला आहे. नॉर्मली समाजशास्त्रामध्ये किंवा समाज हा शब्द म्हटला त्यात सर्व जाती धर्म वगैरे मिळून जे एकत्र राहतात असा आपण समाज समोर येतो. आता हे प्रत्येक कंटेक्स्ट मध्ये मात्र समाजाचा अर्थ वेगवेगळा घेतला जातो. माझा मी जीवन विकास मंडळाची मीटिंग अटेंड करतो त्यावेळी तिथले सभासद जेव्हा बोलत असतात तर त्यावेळी ते आपल्या समाजाने हा मंडळ स्थापन केलेला आहे, आपल्या समाजासाठी, समाजातील गरीब लोकांना किंवा ह्यांना मदत झाली पाहिजे वगैरे ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याच्यासमोर आपला समाज म्हणजे फक्त ख्रिस्ती समाज असतो. आता सिद्धेशने जी टेप वाजवली आणि त्याच्यात आपण ऐकलं ते वक्त्याचं भाषण, तर तो ते वक्ते बोलताना समाज म्हणून ते स्वाध्यायी तुमच्या व्यासपीठावर बोलत होते आणि मग त्यांनी तो समाज हा संवेदी भाषिक असा एक हे केला, म्हणजे संदर्भ असा घेतला संवेदी भाषिक म्हणून. सो प्रत्येक व्यासपीठावर ह्या समाजाचं डेफिनेशन किंवा संदर्भ वेगळा होत राहतो. आता ह्या आपण ही एकत्रीकरणाची कल्पना मला पण खूप आवडली की संस्कृती एकत्र असलेले लोक, मग त्यात भाषा आणि बाकी कल्चर सगळं परंपरा काय रूढी या सगळ्या एक साधारण साम्य असलेली लोक आता एकत्र यायची आहे. त्याच्यात तुम्ही काढून टाकायचं मला पण आवडलं. आपण ते समाज जेव्हा म्हणतो बोलीभाषेत असं होतं की एका शब्दाचे अनेक हे निघू शकतात,
समाज असं म्हणतो, त्यावेळी मग तो समाज हा सर्व समावेश सगळे लोक असतात त्याच्यामध्ये. म्हणजे एक ठराविक रूढी किंवा एक समाजी एक ठराविक भाषा बोलणारे किंवा एक ठराविक परंपरा पाळणारे नाही. मग त्यात सगळे आले. नाही कुलकर्णी सर, हम्म. श्याम जे बोललो ना त्याला मला जोडून असं सांगायचं आहे की आपल्याला ह्या ज्या आहेत म्हणजे समाज, झुंड, मॉब, पब्लिक, ह्या ज्या डेफिनेशन हे वेगळे वेगळे का झाले आहेत, तर प्रत्येकाने काहीतरी माझं वेगळं असं समजून हे निर्माण झाले समाज. पण ख्रिश्चनिटी किंवा अगदी हिंदू याच्यात की तो समाज म्हणजे समूह पाहिजे, समूह, कम्युनिटी पाहिजे. म्हणजे आणि समूह किंवा कम्युनिटी म्हणतो तेव्हा असं असतं, विचारधारा वेगळी असू शकली तरी हा समूह एक आहे, ह्यांची कम्युनिटी एक आहे, ह्यांचं नातेबंध म्हणजे हे माणसाला माणूस म्हणून वागवणारे आहेत. कुठल्याही निमित्त घेऊन, कुठलंही कारण घेऊन ते दोन माणसामध्ये भेद करत नाहीत, तो समूह होऊ शकतो. समाजात भेद असू शकतात. कम्युनिटी, इंग्लिश शब्द जो कम्युनिटी आहे, कम्युनिटी म्हणजे जे आता ख्रिश्चनिटी ते थोडंफार आलेलं की कम्युनियन घेतात ते, एका ठिकाणी राहतात ते, ऑल दे आर कम्युन, दे आर कम्युन. आणि कम्युन जेव्हा माणूस निर्माण करतो की मी कम्युन, इस्रायलमध्ये कम्युज, ते कम्युन म्हणजे काय की आम्ही सगळे एकामेकांचे लागेबंदे असलेले आहोत. डार्विनने सांगितलेली असो किंवा देवाने निर्माण केलेली असो, आमच्या सगळ्या मानवतेची आई एक आहे. ही भावना विकसित करण्यासाठी मग स्वामी विवेकानंद असो, पांडुरंग शास्त्री असो किंवा काल परवा आपले फादर बिर्टो किंवा बाळा मास्तर असो, ह्या पद्धतीने कार्य करत आलेले आहेत. मग आपण ह्यांच्यातून काही घेऊन पुढे जाणार की नाही, हा मुद्दा आहे. ते एक गोष्ट अशी की आपण सगळं जगच आपलं समाज आहे किंवा सगळी माणसं आपलीच आहेत असं मानतो, परंतु ते मानणं पण त्याची सुरुवात जी आहे ती आपण आपल्या भावापासून करायला पाहिजे ना. भावाशी मी जर भांडत असेन तर अख्खा जग माझा समाज आहे, सगळे मानव सारखे आहेत असं म्हणण्याला काही अर्थ नाहीये. म्हणून ही जी प्रक्रिया आहे सिद्धेश किंवा मॅक्सवेल वगैरे यांनी जे मांडलंय ते आपण सध्या दोघा भावामध्ये एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि कुलकर्णी सर जे म्हणतात की एक समाज म्हणून किंवा एक गट म्हणून एकत्र येणं, ही प्रक्रिया जी आहे ती सुरू होण्याची सुरुवात जी आहे ती आपल्या जवळच्या माणसापासून व्हायला पाहिजे. म्हणजे आपली जवळची माणसं म्हणजे एक भाषा बोलणारे, तर त्यांच्यापासून सुरुवात करून आपण मग एका ठिकाणी राहणारे म्हणजे आपल्या वसईत राहणारे किंवा मग आपल्या महाराष्ट्रात राहणारे असा आपण आपला विस्तार मोठा करू शकतो. परंतु आपल्यामध्ये जे भावाच्या पातळीवर मतभेद आहेत किंवा वेगळेपणा आहे तो पहिला दूर केला पाहिजे मला वाटते. सर मी एक उदाहरण देतो. भुईगावला जवळजवळ 40-45% सामवेदी ब्राह्मण आहेत आणि 50% ख्रिस्ती बांधव आहेत, बरोबर आहे. तर आम्ही 1960 ला प्रगतशील सहकारी सोसायटी ह्यांचा एक प्लॅटफॉर्म, अजूनही ती सोसायटी आहे, त्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आलटून पालटून आम्ही करत असतो. म्हणजे भुईगावमध्ये अख्ख्या मला वाटते आपल्या उत्तर वसईमध्ये जास्ती समाज तोच आहे, म्हणजे सामवेदी ब्राह्मण आणि तर सांगायचं तात्पर्य काय की हा जो प्रयोग आहे ना तो फार चांगल्या पद्धतीने राबवत होतो आणि राबवतोय, त्याचे काही रिझल्ट आम्हाला चांगले मिळाले. म्हणजे भुईगावला एवढे दोन समाज असून कधी कोणत्याच प्रकारचं काही विशेष असं घडलं नाही किंवा काही घडत नव्हतं. आणि कधी काय झालं तर हे दोन समाज हा प्लॅटफॉर्म, सोसायटीचा प्लॅटफॉर्म एकत्र येऊन व्यवस्थितपणे काही गोष्टी हँडल केल्या. म्हणजे सांगायचं काय, समन्वय जो आहे म्हणजे आता जो सिद्धेशनी जे सांगितलं बाळा मास्तरचं वगैरे, तर त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आमच्याकडे ही परंपरा फार चांगली चालू आहे, अजूनही आहे. फ्रान्सिस काका, मला तुमच्या उपक्रमाबद्दल माहिती नव्हती. आपण एकदा बसून सविस्तर चर्चा करूया. नाही, मी फक्त उदाहरण का दिलं की भुईगावला हे दोन समाज खूप आहेत आणि 1960 ला आमची जी ज्येष्ठ मंडळी म्हणजे बाती काका, नंतर शामराव पाटील यांचे वडील आणि आपले बबन यांचे वडील हे सगळे एकत्र येऊन, त्यावेळची थोडीशी भुईगावला 58च्या दरम्यान एक दोन समाजामध्ये थोडेसे वाद झाले होते. तर त्या अनुषंगाने
एकत्र येऊन ती सोसायटी स्थापन केली आणि त्याची म्हणजे ती सहकारी सोसायटी आणि ती अजूनही ती कार्यरत आहे, व्यवस्थित आहे. थोडक्यात मला ते सांगायचं आहे. म्हणजे दोन समाजाला एकत्र बांधण्यासाठी जो काय कार्य करायला पाहिजे ना, ते भुईगाव म्हणजे मला ह्याच्यातनं काय सांगायचंय की आम्हाला ती गरज वाटली आणि त्या गरजेचे फायदे दिसले असं मी सांगतो. हॅलो. मला वाटते बोला. 40-45 वर्षापूर्वी आमच्या निर्मळला जेव्हा फादर आबरी होती, बिशप आबरी, तेव्हा त्यांनी सुद्धा इथल्या परिसरातील सामवेदी ब्राह्मण, भंडारी अशा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन ते त्यांना वेळोवेळी व्यासपीठावर बोलवत त्यांच्या घरी जाणं येणं होतं. हा प्रयोग त्यांनी सुद्धा केलेला होता आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये अजूनही चांगला सलोखा टिकून आहे. असं तुम्ही फ्रान्सिसने जसं सांगितलं तसं दोन्ही समाजामध्ये आतापर्यंत असं कोणतं विघ्न किंवा मोठं असं काही हे झालेलं नाही. ते गुण्या गोविंदाने राहतात. आपलं त्यांच्याकडे जाणं येणं भेटणं हे नित्य नेमानं चालू असतं. जशी आपल्या वाघोलीमध्ये सुद्धा सोसायटी होती की नाही ते वाघोली डेअरी. हॅलो. हा, मला फ्रान्सिसने आता जे सांगितलं, फ्रान्सिस डाबरे यांनी थोडस बोलायचं होतं. आधीच क्लॅन्टन बोलला की आपले रीतिरिवाज वगैरे सगळे, तर आपण एका संस्कृतीचे घटक आहोत. आपल्या जमिनी एकमेकांना लागून आहेत, घरं एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत आणि विशेष म्हणजे भिलगावचं फ्रान्सिस डाबरेने जे सांगितलं ना, त्याच्याशी मी कशी सहमत आहे. तर मी आधी माझं माहेर भिलगावला आणि आता पण मला ह्या दोन ठिकाणातला फरक एवढा जाणवला आणि अजूनही जाणवतोय की तिथे आणि इकडे हे सामवेदी समाज आणि म्हणजे ब्राह्मण आणि आपण ख्रिश्चन हे जे त्यांचा जो वावर आहे त्यामध्ये खूप फरक आहे. भुईगावला आम्ही खूप एकोप्याने राहतो आणि अगदी माझ्या शाळेमध्ये इथला मला वाटते बबन पाटलांचा भाऊ सोन्या, त्याला मी सोन्या म्हणतो, तर तो माझ्या शाळेच्या आसपास कुठेतरी राहतो आणि एक दिवस तो असा शाळेत काही कामासाठी आला होता. तर त्यावेळेला ना आमच्यामध्ये काही सामवेदी शिक्षिका आहेत, तर त्याने मला बघितलं तिकडे आणि सहज म्हणलं, अरे माझ्या मामाची मुलगी इकडे, कोणी तिकडे आली का? माझ्या मामाची मुलगी म्हटल्यानंतर माझ्या वडिलांना ते मामा म्हणतात. ते म्हणते तुला तुझ्या वडिलांना मामा कसे म्हणतात? म्हटलं आमचे संबंध एवढे चांगले आहेत की ते सहज मामाच म्हणतात म्हणून मामाची मुलगी असं म्हणाले. म्हणजे जरी धर्म वेगळा असला तरी सुद्धा नातं एवढं चांगल्या प्रकारे आम्ही ते जोपासलेलं आहे. वाडीमध्ये सुद्धा आम्ही एकत्र जेवायला बसायचो, बाजूला बाजूलाशी वाडी. म्हणजे तेच इथे भुईगावला आणि इतर ठिकाणी मला हा फरक प्रकर्षाने जाणवतो, कारण इकडे आणि तिथे एकमेकांमध्ये मिसळून अगदी लग्नाला आणि इतर मरणाच्या वेळेला सुद्धा इथे मी बघितलं वाघोलीमध्ये मला जाणवलं की एखादं मयत झालं असेल तर सामवेदी स्त्रिया जास्त येत नाहीत किंवा आपल्या तिथे जास्त जात नाहीत. पण माझे वडील ज्या वेळेला गेले त्यावेळेला दोन्ही म्हणजे मध्ये मयत आणि बाजूला बाकावर बसलेले असतात. तिकडे आमच्या सामवेदी काही म्हणजे आमचे जास्त घनिष्ठ संबंध आहेत की तिथे बसून ना आपल्या बायकामध्ये कसे मैतावर रडतात गायनामध्ये, तसे ते हाका मारलं त्यांनी चार चार अशा आणि थोड्या वेळ बसून मग तिथे बाजूला बसल्या त्या. तर नंतर मला असं म्हणजे माझे काही शिक्षक वर आले ते तुमचे एवढे संबंध म्हणजे अगदी घरच्यासारखे म्हटलं आहेत आणि हे भिगावला तुम्हाला पाहायला मिळेल, अजूनही आहे तसं. पण तो एक फरक मला जाणवतो, भिगाव म्हणजे वेगळं आहे इतर ठिकाणापेक्षा आणि ते तसेच म्हणजे वागतात, तसं चाललेलं आहे त्या ठिकाणी. आणि आता जे अतुल आलमेडे सरांनी सांगितलं ते पण मला अतिशय पटतं. काय पटतं की हा त्यांचा समाज आणि आपला समाज हे वेगवेगळे कार्यक्रम करतात, तुपारी महोत्सव आणि सामवेदी ते एकत्र जर केले तर त्यामध्ये चांगला परिणाम किंवा चांगला फरक आपल्याला जाणवेल. भुईगावला आहे कारण फायबर अँड्रूने सुद्धा ह्या बाबतीत बराचसा पुढाकार काम केलं आणि तिथली राजकारणी मंडळी सुद्धा बबनशेठ असो, खंडमास्तर असो, सुरुवातीपासून राजकारण वेगळे ठेवून कामं एकत्र ठेवले आहेत. भुईगावकर खरोखर कौतुकास पात्र आहेत, त्याशी वाद असू शकत नाही. नक्की नाही. आणि भुईगावची भौगोलिक परिस्थिती देखील तशी आहे. गावांची रचना आहे तिथे एक घर आपलं एक घर सामवेद्यांचं असं आहे तिथे. नाही पण त्याला कारण एकच आहे. 1960 ला 58च्या दरम्यान तो फार मोठा भुईगावला प्रॉब्लेम झाला होता. हॅलो बोला. सांगायचं तात्पर्य काय म्हणजे मला आता ह्या गोष्टी कशा असतात माहिती का, कधी कधी विसरून जातो किंवा मला माहित पडत नाही. पण खरोखर भुईगावमध्ये शिलानी सांगितल्याप्रमाणे परिस्थिती अजूनही खूप चांगली आहे. म्हणजे संबंध जे आहेत ते एकदम सलोख्याचे आहेत. याचं कारण भुईगाव प्रगतिशील सोसायटी
फादर येतात, फादर जातात, ते एकत्र येतात, पण मुळात भूमिका जी घेतलेली आहे तर तिथल्या गावकऱ्यांनी, तर तिथले जे काही ज्येष्ठ जी मंडळी होती त्यांनी अनुभवातनं जे शिकले त्याच्यातनं ती रिझल्ट. आज आपण जो विचार करतो तो 1960च्या दरम्यान आमच्याकडल्या धुरीणांनी विचार केला तर त्याची फळं आम्ही चांगल्या प्रकारे चाकतो, असं मला म्हणायचं. व्हेरी गुड. अनुभवांतून बोललाय, खरं आहे. आणि संजीवनी परिवार म्हणून आहे त्यांची व्याख्यान मला असते दरवर्षी. मला जेव्हा जमतं तेव्हा मी आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. तर तिथे बहुसंख्य सामवेदी समाजातली लोक जरी असले तरी पण मला कधी तिथे जाऊन बसायला संकोच वाटला नाही. हॅलो, थोडा नेतृत्वाचा प्रश्न येईल पुढे पुढे असं मला वाटते. नेतृत्व आणि विश्वासार्हता दोघांच्या समाजाची विश्वास कसा काय एकामेकावर बसणार हे ते, कारण फार मोठा फरक पडलाय ना आपला समाज दुरावलेला. याच्यावर थोडं अतुल आलमेडाने थोडं हायलाइट करावं. थँक्यू. नाही, मला वाटतं पडलाय फरक, पण तो फरक बुंजविण्यासाठी आपल्याला संधी मिळालेली आहे. आपल्याला कसं आहे, आपण त्या समाजातून बाहेर पडलोय ह्याला एक कारण असं झालं की आपला धर्म बदलला म्हणून. ओके. आता समजा इथे इंग्रज किंवा पोर्तुगीज आलेच नसतं ती परिस्थिती नसती ना. ओके ओके बरोबर. हे परिस्थिती त्या काळात जे संक्रमण राजकर्त्यामुळे झालं, राज्यशाहीमुळे, की ब्रिटिशांनी किंवा पोर्तुगीजांनी युरोपांनी जगावर कुठेही राज्य करायचं ठरवलं, त्या निमित्ताने लोक गेले आणि राज्य करण्याच्या निमित्ताने त्यांनी धर्माचा प्रसार केला. जे थोडं भाऊ ख्रिश्चनच्या बाबतीत झालं ते मुस्लिम धर्माचे, की अकबरच्या अगोदरची राजेशाही म्हणजे खलजी असो, ही जी मंडळी आली अरबस्थानातून शौर्य करण्यासाठी 7व्या शतकापासून 11व्या शतकापासून किंवा 16व्या किंवा 14व्या शतकापासून इंग्रज किंवा पोर्तुगीज डच जे आले, त्यामुळे ही स्थित्यंतर झाली. पण ही स्थित्यंतर मिटली पाहिजेत, माणसं एक आली पाहिजेत, ह्याची जाणीव दुसऱ्या महायुद्धानंतर माणसांना झाली. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, आता आपण एक आहोत, युनो काढली पाहिजे. मग ती जी कॅपॅसिटी आहे खाण्याच्या सवयी पण त्या होती ना. पण आता नाना, आता आपल्या बरोबर जसे आपल्यामध्ये काही शाकाहारी आहेत तसे त्यांच्यामध्ये तुझं खाण्यापिण्याच्या पद्धती आता खूप कमी झालेल्या आहेत. तुम्हाला मी सांगतो, माझ्या ओळखीची आपल्या शामिली मंडळीची पोरं हॉटेलमध्ये मटणाचा स्वयंपाक करणारे किती आहेत. काय शक्यता आहे. आता दोन्ही जर्मनी एकत्र झाल्या तरी मतभेद आहेत. तसंच आपण थोडं इझिली होणार नाही. नाना इझिली काय, लग्न झालेला डायव्हर्स होतो बापाचा आणि मुलाचा, कारण माणसं आहेत तिथे, विवेक आहे, विचार आहे, ते राहणारच. आणि हे बघ एक गोष्ट, जिथे विचाराचा संघर्ष असतो तिथेच विकास असतो. आज कालपर्यंत आपण जो एक विचार केला, आम्ही 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 आपल्या तुमचे, आता आपण काय विचार करतो, दोघे एकत्र येऊ चांगलं होईल. तर हा विचार आता ह्याच्यात बोलणारे किंवा दोन्ही, आणि कुठलीही गोष्ट एकदा लक्षात घ्या की माणसाच्या अख्ख्या संस्कृतीत काईन आणि ॲबेल, कौरव आणि पांडव असणार. ओके ओके, बेसिक आहे. चांगला विचार आहे, एकदम चांगला विचार आहे. नाना सहभाग महत्वाचा आहे. सर एक उदाहरण देतो, एक 15 दिवसापूर्वीच एक उदाहरण देतो. आपल्या डोंगरीमध्ये एक मुसलमान फॅमिली आहे. तर त्यांना थोडासा पक्षाघाताचा थोडा त्रास झाला आणि 1-2 महिने ते थोडे आजारी होते. त्यांच्या कुटुंबात तसं उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. थोडस तो जो मुसलमान तो पूर्वी आमच्या त्या पोलीस चौकी होती ना, तिथे राहत होते. तर त्यांच्याशी थोडीशी आमचं बोलणं चालणं सगळं व्हायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं मग मी आमचे भुईगावचे प्रगती सोसायटीचे चेअरमन आहेत बालचंद्र पाटील, तर त्यांना सहज बोललो. म्हटलं पाटील, म्हटलं आपले ते जे इथे आहेत ते सुद्धा त्यांना ओळखत होते. तर म्हटलं त्यांची थोडीशी परिस्थिती थोडी गंभीर झाली आहे, पण म्हटलं थोडंसं त्यांना काहीतरी करूया. तुम्हाला पटणार नाही, म्हणजे आश्चर्य, म्हणजे प्रेम बघा, म्हणजे बोलल्यानंतर त्या माणसाने एवढी दाद दिली
की मग नंतर सगळं थोडंसं जे काय पाहिजे होतं नव्हतं मी त्यांना सांगितलं ते तिथे नेऊन देऊन आले आणि मला आम्ही दोघे गेलो ते त्यांना भेट दिली ते सगळं झालं व्यवस्थित. सांगा मला दुसरा कोण दिसला नाही, पण मला तो माझ्या समोर त्यावेळेला भालचंद्र पाटीलच मला वाटला की म्हटलं हा काम व्यवस्थितपणे करू शकतो. म्हणजे हे एवढे जिव्हाळ्याचे संबंध आमच्याकडल्या लोकांची त्यांच्याकडे आहेत. म्हणजे दोन्ही समान, म्हणजे एक उदाहरणासाठी मी दिलं की म्हटलं असं आहे, म्हणजे होऊ शकतं जर तुम्ही तेवढ्याच प्रेमाने राहिलात तरी. आता थोडस हे राजकारण वगैरे वाढलंय, थोडस निर्णय गट तट झालेत, म्हणून या सगळ्या गोष्टी थोड्याशा त्या काळामध्ये तयार होतात. पण नंतर मग पुन्हा परिस्थिती, पण ह्याला एकच कारण आमची सोसायटी. म्हणजे त्याला जेव्हा मी असं म्हणेन की त्याचं रिझल्ट जे आहे ते सोसायटी देतं, एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे बस. आणि उदाहरण त्याकरता दिलं प्लीज. आणि सर आता रोटीपेटी व्यवहार पण व्हायला लागलेत. तसा जागतिकीकरणाचे पडसाद पण बरेच म्हणजे त्याचा परिणाम सुद्धा समाजावरती होतोय एकंदरीत. म्हणजे आता हॉटेल व्यवसायामध्ये उतरलेली मंडळी म्हणा किंवा परदेशात जाऊन तिथल्या मुलीशी लग्न करणं, त्यामुळे आता हा जो काही प्रॉब्लेम किंवा प्रश्न आहे की आपल्यामध्ये विवाह बंधन हा फार मोठा राहिलेला नाही. आता अलीकडच्या काही वर्षांमध्ये मला वाटतं अगदी सहजपणे करतील लोक. त्याच्यामध्ये मुख्य अडथळा जो आहे तो खालून नसून वरून आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला बरोबर आहे, आई वडिलांचा आई वडिलांचा आहेच, परंतु आपले जे राजकीय आई वडील आहेत, धार्मिक आपले जे राजकीय आणि धार्मिक आई वडील आहेत ते सुद्धा आपल्याला वेगवेगळं ठेवण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. म्हणजे आपले धार्मिक त्यांना हे हवं आहे की दोन समाज वेगळे राहिले तर ते आपल्या सुरक्षितपणे आपल्या बाजूने मतदान करतील किंवा आपल्या पंखाखाली राहतील, हे त्यांना हवं आहे. तापवायचा आणि मग पोळी भाजून घ्यायची. हो, त्यामुळे आपण सुरुवात खालूनच करायला हवी. म्हणजे एकत्र येण्याची प्रक्रिया जर खालून सुरू झाली तर वरच्या लोकांना आपल्याला दिशा दाखवता येईल. मला वाटतं आपल्या समाजामध्ये राहत असताना म्हणजे आजूबाजूला इतर धर्मीय मग ते ब्राह्मण असतील किंवा हिंदू असतील, कोळी वगैरे, आदिवासी वगैरे, तर आपण शाळेमध्ये असताना इतर अशा समाज विद्यार्थ्यांना भेटू, आपले मित्र होतात, आपण त्या संपर्कातही राहतो. आता मी संपर्कात आहे, आम्ही ते लोक इथे येतात क्रिसमसला किंवा मी गणपतीला किंवा दिवाळीला त्यांच्या घरी जात असतो. ते अजूनही चालू आहे आणि कॉन्टॅक्ट मध्ये आहे आता व्हॉट्सअपच्या निमित्ताने वगैरे. मला असं वाटतं की प्रश्न असा आहे की इतर जास्त लोक जे आहेत ती कशी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा एखाद्या संस्थेच्या निमित्तानं कशी संपर्कात येतील, हे मात्र हे आपलं थोडंसं पाहायला लागेल. कारण संवेदी आता संजीवनी व्याख्यानमाला जे आहे ते एक अपवादात्मक उदाहरण आहे की जिथं त्या व्याख्यानमालेच्या दरम्यान दोन्ही समाजातील किंवा सर्व समाजातील वस्तीतील लोक तिकडे येतात. तर असे कार्यक्रम म्हणजे असे कार्यक्रम जास्तीत जास्त राबवले गेले पाहिजेत. त्यामुळे या समाजातील ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांनी एकत्र आलं पाहिजे आणि तेही मला वाटतं होईल. जर लोक एकत्र आली तर कालांतराने संघटनाही एकत्र काही कार्यक्रम राबवतील तर ते चांगलं होईल. खूप संवाद वाढला पाहिजे. हो, कठीण जरी असलं ना तरी आता आपण महात्मा फुलेंची वगैरे उदाहरणं पाहतो की त्यांनी त्यावेळेला केलं ना, 150 वर्षापूर्वी परिस्थितीमध्ये केलं. म्हणजे जेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे तर तशाही परिस्थितीत त्यांच्या बाजूने उभे राहणारे लोक होते. म्हणजे महात्मा फुलेंना शाळा काढण्यासाठी जागा देणारे ब्राह्मण होते. म्हणजे जे ब्राह्मण विरोध करत होते एका बाजूला, तर त्यांच्या गटात समाजातले दुसरे त्यांना मदत करणारे देखील होते. म्हणजे अशा प्रकारचे लोक त्या काळात होते. तर आता आपल्या काळामध्ये निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सपोर्ट करणारे लोक मिळू शकतील. फक्त ते आपल्याला एका दिशेने त्याची तोंड वळवणं हेच काम करायचं आहे. ह्याच्यासाठी ना सर प्रॉब्लेम कुठे आहे माहिती का, तर तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. म्हणजे मला ते पुन्हा तुम्ही म्हणता भुईगावरती का आलात तर तिथे ती एक प्रयोगशाळा आहे, म्हणजे ती प्रयोगशाळा होते. पण आता जर तुम्ही म्हणालात तर थोडस जे अजून वाढायला पाहिजे होतं तर थोडस 0.5% 1% ते थोडस कमी होत चाललंय. म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. म्हणजे आपण आता एकत्र येण्यासाठी झटतोय, पण तो प्रॉब्लेम काय झालाय ह्या सगळ्या राजकारणाच्या ध्रुवीकरणामुळे
तेव्हा सुद्धा राजकारण खूप कठीण होतं. खरं बघायला गेलं तर वसईला त्यावेळेला 35-40 वर्षापूर्वी राजकारण कठीण होतं. कठीण म्हणजे कसं होतं की तेव्हा दोन गोष्टी होत्या, एक काँग्रेस आणि समाजवादी. म्हणजे हा, त्यावेळेला एवढं कठीण असताना सुद्धा तिथे मन जुळायची. आता काय झालं, राजकारण खूप विखुरलंय परंतु मन जुळत नाहीत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. हाच एक मोठा गोंधळ आहे असं मला वाटतं. ते मन आणि हे जे आहे ना, हे सगळं एकमेकात गुंतलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट केली की दुसरी गोष्ट आपोआप होते, तसा प्रकार आहे तो. आता तुमचं सुद्धा उदाहरण सांगितलं ना तुम्ही, की तुमची सोसायटी वगैरे स्थापन होण्यामागे एक मोठा प्रसंग घडून गेला आणि दोन्ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा तेढ निर्माण झाली तेव्हा एकत्र येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. म्हणजे काही वेळेला कसं असतं, सगळं सुशेगात असतं, व्यवस्थित चाललेलं असतं, तेव्हा माणसामध्ये एकत्र येण्याची प्रक्रिया जी असते ना, ती तेवढी होत नाही. कधी होते? आता अमेरिकेमध्ये ट्रम्पने जे काही केलं उत्पात, त्यामुळे तिथे लोकशाहीविषयीची जागृती वेगाने होणार आहे. म्हणजे सर्व लोकशाहीवादी लोक आणि विचारवंत जे आहेत ते याच्यावर निश्चित विचार करणार की आता हे जे चाललंय ते का चाललंय. कारण जोपर्यंत हे होत नव्हतं तोपर्यंत त्यांना वाटत होतं की आपली लोकशाही खूप समृद्ध आहे आणि आपण लोकांना मार्गदर्शन करण्यासारख्या लेवलला आहोत. परंतु आज त्यांना पायाखालची जमीन हादरल्यासारखं वाटतं की अरे, आपण लोकांना शिकवत होतो लोकशाही कशी असावी, अमुक, आणि आज आपल्याला काय. सर, एक म्हणजे फ्रान्सिसने जे आता सांगितलं ना की 1% कमी होत चाललंय, याला संपूर्णतः कारणीभूत राजकारण आहे. कारण त्यांनी आधीचं जे उदाहरण सांगितलं की तिथे तेव्हा एक फार मोठं असं घटना घडली होती आणि 2 समाजामध्ये प्रचंड फूट पडली होती. फूट पडली होती म्हणजे माझे मोठे काका पण एरवड्या तुरुंगात नेले होते तेव्हा त्यांना. बरोबर. म्हणजे एवढं, म्हणजे तुरुंगात वगैरे गेलेली होती लोक तेव्हा. मग एवढं होऊन सुद्धा ज्या घराण्यामध्ये हे झालं होतं ना, त्यांचे संबंध काही दिवसानंतर, अगदी काही वर्ष, अगदी थोडी वर्षानंतर एवढे आता अजूनही सलोख्याचे आहेत ना, की वाटणार पण नाही की असं झालं होतं. म्हणजे तेव्हा लोक विसरून पण गेली ते सगळं. पण आता जात नाही, त्याचं कारण फक्त राजकारण आहे. हो, त्याला वरून खतपाणी घातलं जातं आणि तुम्ही कसं वेगळं राहिलं पाहिजे आणि आपली जी मुळं आहेत ती मुळं इथे नसून ती कुठेतरी लांब अंतरावर आहेत असं दाखवलं जातं. म्हणजे आपण इकडचे वसईचे आहोत किंवा महाराष्ट्रातले आहोत किंवा या भूमीमधले आहोत असं न दाखवता आपण कुठले तरी आर्य आणि आपण कुठेतरी, म्हणजे हिटलरने जसं केलं की आर्य आणि अनार्य आणि लोकांना असा बुद्धिभेद निर्माण केला मोठ्या प्रमाणात, तसं हे वरचे जे लोक असतात राजकारणी ते अशा प्रकारचा बुद्धिभेद निर्माण करतात आणि आपल्या गळाला लागलेली जी मासे आहेत त्याचा चांगला उपयोग करून घेतात. त्यामुळे कडवटपणा येतो. कडवटपणा आपोआपच येतो ना. पण जेव्हा आपण अशा प्रकारे, म्हणजे राजकारणाशी संबंध असलेली मंडळी आधी जर एकत्र आली तर आपोआप दुसरे पण त्यामध्ये येतील आणि असा ग्रुप वाढत जाईल तो. राजकारणात एकत्र मंडळी जी आहेत ना ती एकत्र काय येत नाहीत, तर पहिली गोष्ट म्हणजे राजकारणी लोकांना आपण खूप मोठं करून ठेवलंय. म्हणजे आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण जे निवडून देतो ते आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आपलं काम करण्यासाठी, आपल्यासाठी शासन व्यवस्था चालवण्यासाठी आहेत असं न समजता आपण काय करतो, त्यांना देव बनवून टाकतो. त्यांना त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने काही गोष्टी घडवून आणण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. त्यांच्याशी आपली ओळख आहे म्हणून आपल्याला मोठेपणा वाटायला लागतो. आणि ह्याच्यामध्ये सगळी ही ध्रुवीकरणाची बीज आहेत लपलेली. म्हणजे आपण राजकारणी लोकांपेक्षा सर्वसामान्य माणसं जी आहोत ही जास्त समर्थ झाली पाहिजेत, तरच मग राजकारणी आपोआप रुळावर येतील. ऍक्च्युली या विषयावर सर्वांनी खूप चांगले अनुभव शेअर केले आणि हे आपण करू शकतो सिद्धेश. आपल्यासाठी फार कठीण गोष्ट आहे असं नाही, आपण करू शकतो आणि पुढाकार आपण घेऊया. नक्की नक्की. अनुभव, फ्रान्सिस काकांचे अनुभव हे खूपच प्रेरणादायी आणि प्रोत्साहनदायक आहेत. आणि काकांचा जो उपक्रम आहे भोयगाव मधला तो आपल्याला आकुंचन न पावता प्रसारित करण्यासाठी काय करता येईल आणि तो पुढे कसा नेता येईल याबद्दल नक्कीच प्रयत्न करू जेवढे होऊ. आता या बाबतीत काही मला प्राथमिक अनुभव असा नाहीये, कारण राहणार मी बोरिवलीला असल्यामुळे, त्यामुळे कसं आहे त्यासाठी खरोखर मैदानात उतरून काम करण्याची इच्छा आहे माझी, पण ते कसं करता येईल त्यासाठी नक्कीच तुमचं मार्गदर्शन लागेल सर्वांचं.
नाही, आता सिद्धेश म्हणजे आपल्याला जोडणारा एक ब्रिज आहे, सेतू आहे. तर सिद्धेश इथे जेवढा सहजपणे वावरतो तेवढा सहजपणे तिकडे देखील वावरत असणार आणि सिद्धेशच्या बद्दल एक चांगली इमेज दोन्ही समाजामध्ये आहे, त्यामुळे त्याचा उपयोग निश्चित होऊ शकेल. फक्त माझ्यामध्ये जे कदाचित अपेक्षित असेल असे नेतृत्व गुणाचा अभाव आहे आणि तसा चांगला वक्ताही मी नाहीये. फक्त काहीतरी करायची इच्छा आहे आणि ते करायला प्रयत्न करायला मागे पाहणार नाही मी. एवढं नक्की. सिद्धेश वक्ता नसलेली माणसं पाहिजेत आता सध्या. वक्ती खूप आहेत. वक्ती खूप आहेत. त्यामुळे तुझ्यासारख्या माणसाचीच खूप गरज आहे आता. आणि मला वाटते हा खरोखर सर बोलले तसं तू एक सेतू आहे, ब्रिज आहे. तर तू गो अहेड, वी विल विथ यू, डोंट वरी. धन्यवाद काका सर.